स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आली आहे मी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला कोणता एक छान अशी रेमेडी करायची आहे, कोणता उपाय करायचा आहे ते घेऊन. सकाळच्या व्हिडिओमध्ये मी पहिल्या दिवशी काय उपाय करायचा आहे, महा उपाय तो सांगितलेला आहे. तो आवर्जून बघा, नक्की बघा. खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स त्याचे तुम्हाला मिळणार आहेत. आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी उद्यापासून 9 दिवस करण्याचा एकच उपाय जो आहे तोही सांगणार आहे आणि तोही मनापासून बघा. उद्याचा जो उपाय सांगितला सकाळच्या व्हिडिओमध्ये तो फक्त उद्याच्या दिवस करायचा आहे आणि हा उपाय आहे तो कंटिन्यू 9 दिवस करायचा आहे. कसा करायचा काय ते काही गोंधळून जाऊ नका. अतिशय सुंदर आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. या उपायासोबत तुमचे कर्म चांगले ठेवा, कष्ट भरपूर करा, कष्टाला लाजू नका, वेळ वाया न घालवता काम करत राहा. बघा तुम्हाला रिझल्ट. तुम्ही मला पुढच्या वर्षीच काय 1-2 महिन्यातच सांगाल की हो ताई आम्हाला फरक जाणवला. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला म्हणजे उद्या हा उपाय करायचा आहे. आता सगळ्यात आधी प्रश्न येऊ शकतात की ताई आम्हाला उद्या पिरियड आहे, तर तुम्ही 4 दिवसाने करू शकता. हा उपाय करता करता पिरियड आला तरी तुम्ही 4 दिवस गॅप टाकू शकता किंवा कुणाकडून तरी करून घेऊ शकता. उद्या तुमचा पिरियड असेल, घरातला तुमचा मुलगा मुलगी पती कुणी करायला तयार असेल, त्यांचा विश्वास असेल त्यांना करू दे, अन्यथा तुम्ही चौथ्या दिवशी केस धुवून हा उपाय करू शकता. उपाय काय आहे, त्यासाठी काय लागणार आहे, तर त्यासाठी 1 कप आणि 1 बशी लागणार आहे. किंवा तुम्हाला एखादा बाऊल चालेल. एक बाऊल, बरणी, झाकणाची बरणी असते ती मात्र काचेचीच हवी. कुल्हड सुद्धा चालेल. कुठलंही स्टीलचं, जर्मनचं, प्लॅस्टिकचं भांडं घ्यायचं नाही आहे. तर मातीचं म्हणजे कुल्हड, कप बशी किंवा काचेचा बाऊल किंवा काचेची बरणी लागणार आहे. कप बशी घेतली तर सेटच होतो. बाकीच्या गोष्टींवर तुम्ही कोणतंही म्हणजे पितळेची, स्टीलची अशी कोणतीही ताटली ठेवू शकता, प्लॅस्टिकची सोडून. कारण आपल्याला कप आणि बशी किंवा बाऊल आणि ताटली असा सेट लागणार आहे. तुमच्याकडे जर नवीन कप बशी असेल किंवा चांगली कप बशी असेल तर शक्यतो तीच वापरा. काय काय साहित्य लागणार आहे, त्यासाठी काय काय बनवायचं आहे 15 ऑक्टोबर दिवशी म्हणजे उद्या आपल्याला हे बनवायचं आहे. अगदी घरातलं साहित्य आहे, प्रत्येकाच्या घरात मिळेल असं. सफेद तीळ तुम्हाला लागणार आहेत 1 चमचा. हरभरा डाळ लागणार आहे 1 चमचा. तांदूळ जे घरात आहेत ते 1 चमचा. काळे अख्खे उडीद, डाळ नाही, काळे अख्खे उडीद लागणार आहेत 1 चमचा. तुरीची डाळ लागणार आहे 1 चमचा. लाल जी मसूरची डाळ असती ती लागणार आहे 1 चमचा. घरातलीच आपली साखर 1 चमचा. हिरवे मूग, मूग डाळ नाही, हिरवे मूग अख्खे जे असतात ते लागणार आहेत 1 चमचा. आणि 2 हिरव्या इलायची, वेलची किंवा वेलदोडा ज्याला आपण म्हणतो. आता आमच्याकडे वेलदोडा म्हणतात म्हणून मी तिन्ही शब्द सांगितले. इलायची, वेलची किंवा वेलदोडा 2 लागणार आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, मी सांगितल्याप्रमाणे कप, बरणी, कुल्हड, नवीन कप बशी किंवा बाऊल यापैकी एक काहीतरी आणि त्याच्यावर बसेल अशी स्टीलची ताटली किंवा पितळेची ताटली. कप बशी घेतली तर ताटली लागणार नाहीये. प्लॅस्टिक घ्यायचं नाहीये, मेटल घ्यायचं नाहीये, लक्षात ठेवा. एक पेपर घ्यायचा आहे. आता हे साहित्य काढलं तुम्ही. एक पेपर घ्यायचा आहे असा कोरा, व्यवस्थित पेपर घ्यायचा आहे कोरा. त्याच्यावर लाल पेनाने, शक्यतो लाल पेनाने, नसेल तर निळा पेन घेऊ शकता, वरती लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ किंवा ओम किंवा श्री गजानन महाराज ज्यांना तुम्ही मानता. आपण तर सगळे जवळजवळ 99% लिहिणार श्री स्वामी समर्थ. ज्या देवाला आपण मानतो त्या देवाचं नाव वरती लिहायचं किंवा ओम लिहायचं. तुम्हाला काही नाही सुचलं तुम्ही ओम लिहू शकता. आणि खाली तुम्हाला पॉझिटिव्ह वर्ड्समध्ये काही वाक्य लिहायची आहेत. ती तुम्ही तुमच्या मनानं लिहिली तरी चालतील, मी सांगते तशीच्या तशी लिहिली तरी चालतील. सगळ्यात पहिलं, आता तुम्हाला खूप कर्ज आहे तर त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, पैसा. सगळ्यात पहिलं वाक्य लिहायचं, माझ्याकडे खूप जास्त पैसा आहे. दुसरं वाक्य खाली, मी भाग्यशाली आहे. तिसरं वाक्य, माझं सर्व खूप चांगलं चाललं आहे. माझ्याकडे घर आहे, जेवण भरपूर माझ्याकडे म्हणजे घर, जेवण, कपडे या ज्या गरजा आहेत त्या माझ्या पूर्ण होत आहेत. देव माझ्या सोबत आहे.
माझ्या सर्व इच्छा, मोठ्या मोठ्या इच्छा पूर्ण होत आहेत. मला भरपूर प्रेम आणि इज्जत मिळत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. असं तुम्हाला लिहून तो कागद तयार करायचा आहे, निळ्या किंवा लाल पेनाने. शक्यतो लालच पेन घ्या. त्यामध्ये त्या 2 हिरव्या वेलची, इलायची ज्या आहेत त्या ठेवून त्या पेपरची छोटीशी घडी घालायची. आपल्याला कपाट ठेवायची आहे तो पेपर, तशी घडी घालून त्या कपाट टाकायचं. आणि त्यानंतर तुम्हाला कपात ती हरभरा डाळ एक एक करून सगळ्या डाळी घालायच्या आहेत. कसाही क्रम नाही आहे त्याला काही, एक एक करून तुम्हाला त्याच्यात त्या सगळ्या डाळी घालायच्या आहेत. आता जी बशी घेणार आहे आपण, किंवा तुम्ही झाकण ठेवायला जी ताटली घेणार आहे, त्याच्यावर तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये मध्ये टिंबक कडेला 2 रेषा सुद्धा काढायच्या आहेत. बरणीच्या झाकणावर, बरणीला जर झाकण असेल, मेटलचं नाही आहे, चांगलं जर ह्याचं असेल तर, स्टीलचं वगैरे असेल तर, नाही तर मग झाकण ठेवू शकता. स्टील पितळ ताटली असेल ती ठेवू शकता. त्याचप्रमाणे त्याच्यावर कपात चिठ्ठी टाकायची. आता काय करायचं, त्या कपामध्ये ती चिठ्ठी टाकायची. त्यात एक एक करून सगळं धान्य टाकायचं. सगळ्यात खाली चिठ्ठी टाकायची. कपामध्ये सगळ्यात खाली चिठ्ठी टाकायची, त्यावर एक एक करून धान्य टाकायचं. त्याच्यावर आता ती प्लेट उपडी ठेवायची, म्हणजे सरळ ठेवायची, उलटी बाजू खाली, सुलटी बाजू वर. त्याच्यावर सांगितल्याप्रमाणे स्वस्तिक काढायचं. आणि एक दिवा घ्यायचा, मातीचा घ्या. हे सगळं कुठं करायचं तर देवासमोर जागा करून तिथेच तुम्हाला हे सगळं ठेवायचं आहे. जिथं घट बसला आहे तिथंच शेजारी, किंवा देवाच्या शेजारी. घट नसला बसेल तरीही हा उपाय नवरात्रीमध्ये कोणीही करू शकतं. त्यानंतर एक मातीचा दिवा घ्या, चांदीचा घ्या, पितळेचा घ्या, कोणताही घ्या, जो तुम्हाला दररोज वापरायचा आहे. शक्यतो मातीचा घ्या. मातीचा दिवा घेतलात, नवीन घेतलात तर तो रात्रभर पाण्यात ठेवा, जेणेकरून जास्त तेल शोषू नये. त्यामध्ये कापसाच्या 2 वाती घाला, तूप घाला. शक्यतो तूप घाला, नसेल तर तेल घाला आणि दिवा प्रज्वलित करा. रोज सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ज्यांना ताई आम्हाला सकाळी वेळ नाही आहे, फक्त संध्याकाळी करू का, तर चालेल. 2दा लावलात उत्तम, सकाळ संध्याकाळ लावलात खूप चांगलं. नसेल वेळ तर दिवसातून एकदा तुम्हाला लावायचं आहे. कापसाची तुम्हाला कोणती लांब जी वात असते ती घ्यायची आहे. जोपर्यंत दिवा चालू राहील तोपर्यंत चालू दे, विझेल तेव्हा विझू दे. रोज एकदा किंवा 2दा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. 9 दिवस तोच दिवा लावायचा आहे. कुठलंही साहित्य यातलं हलवायचं का, तर काहीच हलवायचं नाही. फक्त 9 दिवस रोज तुम्हाला दिवा लावायचा आहे. 9 दिवसानं काय करायचं, आता हा दिवा लावल्यावर तुम्हाला रोज, आता समजा पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा असती, तर श्री शैलपुत्री माता नमो नमः, श्री शैलपुत्री माता नमो नमः असा किमान 11 वेळा जप करायचा. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी माता असेल, मी तुम्हाला उदाहरण देते, ज्या दिवशी ज्या देवीची हे असेल तिचा 11 वेळा तरी जप तिथं बसून करायचा त्या पूजेसमोर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली इच्छा बोलायची, की मला हे पाहिजे म्हणून मी हा उपाय करत आहे. पॉझिटिव्हली बोलायचं, रोज इच्छा बोलायची. 9 दिवसाने दसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला ते सगळं साहित्य उचलायचं आहे. त्यातली चिठ्ठी बाहेर काढायची आहे. त्यातल्या ज्या वेलची आहेत त्या तुम्ही चहात वगैरे टाकून संपवू शकता. चहात किंवा गोड पदार्थात वापरून संपवू शकता. ती जी प्लेट आहे त्यातलं पाणी कुंकवानं धुवून झाडाला तुम्ही घालू शकता. कप बशी स्वच्छ घासून तुम्ही चहाला वापरू शकता. बरणी बाऊल जे काही घेतलं असेल ते वापरू शकता. त्या ज्या डाळी आहेत त्या तुम्ही झाडाखाली कोणत्याही टाका, जिथं पक्षी, मुंगे, किड्या खातील. कोणत्याही झाडाखाली तुम्ही टाकू शकता. आता त्या कागदाचं काय करायचं, कागदाच्या 2 गोष्टी सांगते. तो कागद जाळायचा, दिव्याला आपल्या घरातल्या कोणत्याही दिव्याखाली जाळून प्लेटमध्ये घेऊन जाळायचा. त्याची राख जी आहे ती वरच्या दिशेने अशी फुंकायची, इच्छा बोलत फुंकायची. जाळायचा नसेल तर आमच्या इथं फुंकायला जागा नाही आहे, तुमची जी मातीची कुंडी असेल, झाड असेल, त्यात त्याची घडी घालून ती दाबायची, इच्छा बोलत दाबायची. तुम्हाला त्याचे सुंदर रिझल्ट दिसतील. फक्त लक्षात घ्या, रोज ज्या देवीची पूजा आहे, मी तुम्हाला साड्यांचे रंग कोणत्या वापरावेत 9 दिवस त्याच्यात तुम्हाला रोजची देवी सांगितलेली आहे. त्याप्रमाणे त्या देवीचा मंत्र पहिल्यांदा श्री लावायचा, शेवट नम लावायचा. 11, 21, 108 वेळा तो मंत्र फक्त म्हणायचा. एवढंच तुम्हाला करायचं आहे. खूप सोपा, अत्यंत प्रभावी, जबरदस्त इच्छापूर्तीचा उपाय आहे. करा म्हणजे कराच, मी सांगते म्हणून करा. गेल्या वर्षी सुद्धा मी असा एक उपाय सांगितला होता, वेगळा होता थोडा, आणि त्याचे रिझल्ट जवळजवळ 99% लोकांना मिळाले. आणि म्हणून सगळ्यांच्या रिक्वेस्टसाठी
हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा घेऊन आले आहे, दुसरा म्हणजे टाईप दुसरा आहे, या वर्षीचा वेगळा आहे. तर हा उपाय प्रत्येकानं करा, मीही करणार आहे. मी करताना त्याचं शूटिंग घेऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये वाटलं तर टाकेन की मी कसा केला, आणि तुम्ही पण नक्की करा. खूप सोपं आहे. सगळ्यात कपात खाली चिठ्ठी टाकून त्याच्यावर डाळी टाकायच्या, त्याच्यावर प्लेट ठेवायची, रोज दिवा लावायचा, बास. बाकी आपल्याला जास्त काही कष्ट घ्यायचे नाही आहेत, कुठं विकतच्या वस्तू आणायच्या नाही आहेत, कुठं काही महाग नाही आहे, याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाही आहे, काही नाही आहे. अतिशय सोपा साधा उपाय आहे. बघा करून कसा फरक पडतो, ते करूनच बघा. श्री स्वामी समर्थ.